सफेद वाटाण्याची आमटी आज आपण करणार आहोत। ही महाराष्ट्रीयन पद्धतीची सफेद वाटाण्याची आमटी जी भाताबरोबर, चपातीबरोबर आणि इवन लादीपाव बरोबर खूप छान लागते। तर त्याच्यासाठी आपण एक कुकर घ्यायचा आणि त्या कुकरमध्ये थोडं तेल गरम करून झालं का त्याच्यावर जिरं आणि हिंग तडतडवायचं। एकदा हिंग आणि जिरं छान तडतडलं का मग त्याच्यात टाकायची थोडीशी मिरची, मग टाकायचा कांदा आणि टोमॅटो। मी दोन्ही कांदा आणि टोमॅटो एकदमच टाकते, वेगवेगळे परतून घेत नाही। मी त्याच्यात थोडं मीठ टाकते आणि मिठामुळे ते दोन्ही पटकन शिजतात आणि नरम होतात। एकदा मीठ टाकून कांदा आणि टोमॅटो छान शिजले आणि नरम झाले का मग आपण त्याच्यात आलं लसणाची पेस्ट आणि सगळे मसाले टाकायचे। आता आपण टाकूया त्याच्यात आलं लसणाची पेस्ट आणि ती छान परतून घेऊया तेलावर आणि त्याचा छान सुगंध आला पाहिजे आणि कच्चेपणा गेला पाहिजे। मग टाकायचे सगळे मसाले, हळद, तिखट, धणा पावडर, जिरा पावडर आणि मी ना किचन किंग मसाला वापरते। ह्याच्यामुळे ना खूप छान स्वाद येतो आमटीला। तुम्ही तुमच्या घरात असलेला कुठलाही मसाला वापरू शकता, जसा गोडा मसाला, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, पण मला हा किचन किंग मसाला आवडतो। तो खूप छान स्वाद देतो या आमटीला। आणि एकदा हे सगळे मसाले छान परतले तेलावर आणि तेल सुटलं का मग आपण टाकायचा त्याच्यात थोडासा गूळ आणि मग आपले भिजवलेले सफेद वाटाणे। हे सगळं छान मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं 2 मिनटं आणि मग त्याच्यात टाकायचं थोडा नारळाचं रस। आता मी काय करते, कोकोनट मिल्क पावडर घेते आणि ती एका मोठ्या बोल कोमट पाण्यात ती मिक्स करते आणि मग ते ॲड करते या आमटीसाठी। आणि मग तुम्हाला पाहिजे तेवढं थोडं पाणी घेऊन तुम्हाला पाहिजे तेवढी ग्रेव्ही करा। मग टाका थोडंसं मीठ, आपण आधी मीठ टाकलं आहे त्यामुळे मीठ सांभाळून टाकायचं, ॲडजस्ट करायचं चाखून। आणि मग टाकायचा बेकिंग सोडा। बेकिंग सोड्यामुळे सफेद वाटाणे छान शिजतात, नाही तर कधी कधी इवन कुकरमध्ये सुद्धा वाटाणे शिजत नाहीत। एकदा सोडा टाकल्यावर छान फसफसून आलं सगळी ग्रेव्ही का मग कुकर बंद करून वाटाणे शिजवून घ्यायचे। कुकर उघडून बघितल्यावर एकदा वाटाणे शिजलेत हे आपलं नीट बघितलं का मग आपण त्याच्यात टाकायचं थोडंसं पाणी आणि आपल्याला हवी तेवढी ग्रेव्ही करून घ्यायची आणि मग कोथिंबीर पेरायची आणि थोडीसं एक उकळी आणायची आणि मग तुम्ही तुमची ही आमटी भाताबरोबर चपातीबरोबर एन्जॉय करा। ही रेसिपी खूप छान आहे, जरूर ट्राय करा आणि जर तुम्हाला आवडली तर मला जरूर सांगा आणि माझं सॅम्पीज किचन सबस्क्राईब करा आणि लाईक करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।